घेऊन याला मग समोर बाण सत्वर तेथे ओढी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अध्यात्माचे माझे गुरु पिताजी त्यांना स्मरण करून मी माझी सेवा पुढे नेत आहे. प्रसंग असा आहे, प्रभू रामचंद्र रूपी जो बाण आहे तो बाण या ठिकाणी हनुमंताच्या चरणी लागलेला आहे. हनुमंतराय विस्मित झालेले आहेत की अशा प्रसंगामध्ये एक वेळेस विघ्न मला आलेलं होतं आणि आज हे दुसरं विघ्न आलेलं आहे. पण या विघ्नामध्ये मात्र एक अचंबित आहे गोष्ट, ते म्हणजे राम नामांकित बाण माझ्या पायाजवळ आलेला आहे. मग हनुमंतरायामध्ये हे असेल का ते असेल की कदाचित लक्ष्मणाला लागलेली शक्ती ही अतिशय तीव्र असेल आणि लवकरात लवकर बोलण्यासाठी मला रामानेच बाण या ठिकाणी पाठवलेला असेल असं हनुमंतराय विचार करू लागलेले आहे. की उठून या सुमित्र वंदून या दशशील. विचार करू लागले कदाचित प्रभू रामचंद्राने हा लक्ष्मणाला उठवलेले असतील, रावणाचा वध केले असतील, विभीषणाला लंकेचं राज्य दिलेले असेल आणि त्यानंतर या ठिकाणी बाण आलेला असेल, मला बोलवत असतील असा विचार हनुमंतराय करू लागलेले आहेत. मी कार्याचा दिक्क माझे जीवित व्रता कोण अर्थ जात असे. एका खऱ्या भक्ताची सेवा म्हणजे हनुमान सेवा करण्याकरता मला योगायोग आलेला होता आणि रावणाचा नाट केला, लंकेचं राज्य दिले आणि मी मात्र अभागी कसा राहिलो. मला रामचंद्राची सेवा करण्याचा असा पश्चाताप हनुमंतराया मनामध्ये करू लागलेले आहे. ऐसा झाला काय करावं देवा, एवढं माझ्या नशिबामध्ये पुण्य होतं ते सुद्धा पुण्य गेलं. आता काय करावं, मला हा बाण खाली नेत आहे असं म्हणून त्या बाणाकडे लक्ष हनुमंतराय देऊ लागलेले आहे. कार्य वेगे करीन देह पतन म्हणून कृपाळू रघुनंदन सत्वर बाण पाठविला. कदाचित वाटलं असेल प्रभू रामचंद्राला की माझा हनुमंतराय अतिशय माझा निष्ठावंत भक्त असलेला, माझ्या हनुमंतरायाला वेळ होईल आणि वेळ झाल्यामुळं लक्ष्मणाला मात्र उशीर होईल. याकरता कदाचित मला बाण पडले असतील का, जेणेकरून मी अतिशय लवकरात लवकर तिथे पोहोचेल आणि हनुमंतरायाला वाचवेल. असं झालं असेल का, असं परत विचार करू लागलेला आहे.